सिंधुदुर्गमध्ये बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शरद पवार यांचा गट एनडीए सोबत आला तर एनडीए आणखी मजबूत होईल असे ते म्हणाले. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील स्थिर सरकार आणि विकास कामांसाठी व्यापक सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत येणार अशी चर्चा सुरू आहे. नेमकं काय सांगा? पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे महाराष्ट्राचे एक सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने निश्चितपणे एनडीए मजबूत होईल याची मला खात्री आहे. आणि स्वतः पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय मोदी साहेबांशी आहेत आणि त्याच्यामुळे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, सर्वांचीच त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर एनडीए बरोबर आला तर नेहमी एनडीएला त्याची मदत होईल, चांगलं मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गोष्टीने निश्चितपणे जनतेला आनंद होईल याची सुद्धा मला खात्री आहे.